हॅलो. नमस्कार मित्रांनो. आजच्या येस आय एम फिट अँड फाईन या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा टॉपिक आपला जरा वेगळा आहे. आज मी तुम्हाला एक खूप सोपा पण आयुष्य बदलणारा प्रश्न विचारणार आहे. यू बिकम व्हॉट यू चूज. तुम्हाला खरंच काय व्हायचं आहे? तुमच्याकडे ऑप्शन आहेत. आज मी तुम्हाला दोन पर्याय सुचवणार आहे. पहिला पर्याय आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सूर्यप्रकाश, एक्सरसाइज, व्यायाम, हेल्दी फूड, पौष्टिक आहार, क्वालिटी स्लीप, शांत आणि चांगली झोप. आणि ऑप्शन 2 आहे सोशल मीडिया, टेलिव्हिजन, जंक फूड आणि बीइंग सेडेंटरी म्हणजे आळशी जीवनशैली. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणता पर्याय निवडणार आहात याच्यामधला, किंवा तुम्ही कोणत्या पर्यायाशी मिळते जुळते आहात. आजकाल आपण सगळेच म्हणतो माझ्याकडे वेळ नाहीये, पण खरं काय आहे माहितीये का? वेळ आहे पण प्राधान्य चुकीचं आहे. आपण 2 ते 3 तास मोबाईलवर स्क्रोल करू शकतो, पण आपण 20 मिनिटं चालायला जातो का? किंवा 15 ते 20 मिनिटं आपण एक्सरसाइज करतो का? आपण स्वतःच्याच मनाशी प्रश्न विचारा. आपण टीव्हीवर सिरियल्स बघतो तासन तास, पण आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतो का? एक मात्र लक्षात ठेवा, आपण रोज जे छोटे छोटे पर्याय निवडतो ना, तेच आपलं भवितव्य बनवतात. ऑप्शन 1 चे बेनिफिट आता मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही ऑप्शन 1 निवडलात तर काय होईल? सनलाईट, एक्सरसाइज, हेल्दी फूड आणि क्वालिटी स्लीपमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल, त्वचेवर ग्लो येईल, तुमचे केस मजबूत होतील, शरीरातील ऊर्जा वाढेल, वजन संतुलित राहील, हार्मोन्स संतुलित राहतील, हार्मोन्स बॅलन्स राहतील. आणि सर्वात महत्वाचं काय आहे माहितीये का? तुम्ही ऍक्टिव्ह होता. आणि तुम्ही मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर आणखी तुम्ही 20 वर्षांनी लहान दिसाल आणि वाटाल सुद्धा. तुम्ही स्वतःचीच तुम्हाला मग असं स्वतःशीच तुम्ही स्वतःलाच विचाराल की हो, खरंच माझ्यामध्ये हे बदल झाले आहेत. आणि जर तुम्ही ऑप्शन 2 निवडलात तर काय होईल? सोशल मीडियावर दिवसभर तासनतास आपण टाइम वेस्ट करतो. मग त्याच्यामुळे थकवा वाढेल, वजन वाढेल, आपली त्वचा खराब होईल. आणि या जंक फूडमुळे आणि हे बसून तासनतास एका जागेवर बसून राहण्यामुळे पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, डायबिटीज, इन्फ्लमेशन बॉडीमध्ये, हे सगळे आपले आजार वाढणार आहेत. आणि मग आपण म्हणतो की माझं नशीबच खराब आहे, किंवा मला मला हे आजार आहेत, मला ते आजार आहेत. पण मित्रांनो, हा नशीब नाही, तर हा निवडींचा परिणाम आहे. तर तुम्ही आजच निर्णय घ्यायचा आहे, उद्यापासून नाही. किंवा आपण म्हणतो एखादी गोष्ट मी सोमवारपासून करेन किंवा 1 तारीख पासून करेन. नाही, आजपासूनच या गोष्टीला सुरुवात करा. फक्त सकाळ किंवा संध्याकाळी. सकाळी फक्त 15 मिनिटं सूर्यप्रकाश घ्यायचा आहे. तुम्हाला सकाळची ड्युटी असते, ऍडजस्ट नाही होत तर तुम्ही दुपारचा सुद्धा घेऊ शकता. दिवसातला 15 ते 20 मिनिटं कोणत्याही वेळेतला सूर्यप्रकाश हा तुमच्यासाठी गरजेचा आहे. 20 मिनिटं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालायचं आहे, किंवा तुम्ही एक्सरसाइज केलात तर वेल अँड डन. घरचं साधं सोपं आणि सकस आहार खायचा आहे. शिळं अन्न नाही खायचं, ताजं अन्न खायचं आहे. आणि ते एका वेळेस जास्त नाही तर छोट्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आणि तुम्हाला 5 ते 6 तासाची तरी शांत झोप लागली पाहिजे. तुम्हाला एक सांगू, जेव्हा तुम्ही दिवसभर काम करता आणि काम करून थकताना तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुम्हाला शांत झोप येते. आणि ती शांत झोप 4 तासाची जरी असेल तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश असल्यासारखं वाटतं. आणि जर तुम्ही दुसरं ऑप्शन घेतलात तर मग आहेच तुम्हाला सगळे आजार. तर आता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर आपल्याला स्वतःला बदलायचं असेल ना, तर आपल्या सवयी बदलायला पाहिजेत. आपण जे करतो ना,
तेच आपलं आपण बनतो. त्याच्यामुळे आपण आज विचार करूयात, आपण जे करणार आहे, आपण कोणता ऑप्शन निवडायचा आहे आणि आपण काय करायचं आहे आणि आपल्याला कसं दिसायचं आहे. सो थँक्यू एव्हरीवन. आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओमधून, छोटे छोटे व्हिडिओमधून काही ना काही अ, मा काही ना काही नवीन असं शिकायला मिळेल. सो थँक्यू एव्हरीवन.